न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे साजरा करण्यात आला जल्लोष। महापालिका हद्दीत झालेल्या बोगस कॉन्क्रीट रस्त्यांचे ऑडिट करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन अभियानाचा कार्यकर्ता संवाद यात्रा मेळावा संपन्न। कर्मवीर डॉक्टर घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित स्पंदन 2025 या कार्यक्रमाचा समारोप। पीक संरक्षण समितीतर्फे वहिवाट रस्ता दुरुस्तीस प्रारंभ। आणि वाल्मिकी आंबेडकर वसाहत येथे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। आता बाकी पत्र विस्ताराने। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करीत एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने आम आदमी पार्टीच्या सत्तेला सुरुंग लावून अभूतपूर्व विजय मिळवल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करीत एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवला आहे। हा जनतेचा विजय असून दिल्लीतील जनतेने यावेळी भ्रष्टाचारी सरकारला नाकारले आहे। त्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे श्रीराम मंदिरात महाआरती करीत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी जय श्रीरामांचा एकच जयघोष करण्यात आला। या प्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, हिरामन गवळी, विजय पाचापूरकर, डॉक्टर सुशील महाजन, भीमसिंग राजपूत, कमलाकर पाटील, ओम खंडेलवाल, आकाश परदेशी, यशवंत येवलेकर, जीवन शेंडगे, किशोर चौधरी, नागसेन बोरसे, नंदू सोनार, पंकज दात्रक, तुषार भागवत, पवन जाजू, सचिन शेवतकर, जयंत वानखेडकर, प्रतीक करपे, विनोद खेमनार, ॲडव्होकेट किशोर जाधव, सुहास आंपळकर, किरण रणमळे, करण गुजराती, नरेश हिरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकतर्फा विजय मिळालेला आहे। हाच खरा जनतेचा विजय आहे, दिल्ली येथील जनतेचा विजय आहे। आणि दिल्ली येथील जनतेने भ्रष्टाचारी सरकारला नाकारलेला आहे, म्हणूनच भारतीय जनता पार्टीला हे यश मिळालेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही धुळे येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आम्ही जल्लोषाचा कार्यक्रम केलेला आहे। राम मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही हा जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला होता। धुळे महानगरपालिका हद्दीत झालेल्या बोगस कॉन्क्रीट रस्त्यांचे ऑडिट करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रस्त्याच्या स्पॉट व्हिजिट नंतर शिवसेना उभाटा पक्षातर्फे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची झालेली बरीच कामे बोगस झाली असून सदर रस्त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जागेवर जाऊन पाहणी करीत सदर रस्त्यांचे ऑडिट करून फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 15 फाशी पूल ते धान्य गोडाऊन ते साक्री रोड बायपास येथील धान्य गोदामासमोरील खराब झालेल्या कॉन्क्रीट रस्ता, तसेच वैभवनगर पोलीस क्लब समोरील रस्ता, उत्कर्ष कॉलनी भीमनगरकडे जाणारा रस्ता, जलगंगा हाऊसिंग सोसायटी, सत्यसाईबाबा सोसायटी, महात्मा नगर, सिंहस्थ नगर, तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील अरिहंत मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्ता, विश्वकर्मा नगर, इच्छामणी गणपती मंदिर व तिरंगा चौक या ठिकाणच्या कॉन्क्रीट रस्त्यांची धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, प्रशांत बदाने, ललित माळी, विजय वाघ यांनी पाहणी केली। या भागातील रस्ते गेल्या काही महिन्यांपूर्वी बनवलेले असून शहरातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा डीपी रस्ता फाशीपूल ते धान्य गोडाऊन ते साक्री बायपास या रस्त्याची मेंटेनन्स वयोमर्यादा ही कमीत कमी 30 वर्ष असायला हवी असताना फक्त वर्षभरात हा रस्ता ठिकठिकाणी उकरून पडला असल्याचे दिसून आले।
बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर खडी निघून आलेली होती. तर जलगंगा सोसायटी, सत्यसाईबाबा महात्मा सिंहस्थ नगरमधील काँक्रिटीकरण करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामांमध्ये देखील राखयुक्त सिमेंटचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले. या संदर्भात अनेक ठिकाणी शिवसेना पदाधिकारी गेल्यानंतर नागरिकांनी देखील माजी आमदार अनिल गोटे यांना भेटण्यास गर्दी केली व या रस्त्यासंदर्भात आपल्या समस्या मांडल्या. पाहणीनंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व झालेल्या रस्त्यांच्या कामाचा पंचनामा करीत सदर रस्त्यांचे ऑडिट करून फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी केली. मागच्या 2 वर्षात तुम्ही बातम्या छापल्या, सगळ्यांनी रेडिओ आहे. आमदार म्हणतो तुम्ही 2000 कोटी रुपये आणले माझे आमदार, आणि भाजपचे लोक म्हणतात 1500 कोटी आहे. पण 3500 कोटी रुपये गेले कुठे? आणि ज्याने इकडे तिकडे तुम्ही बघितलं आहे ते सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते ते कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा उद्देश एकच आहे की त्याच्यामध्ये भरपूर पैसे खातात. कशा पद्धतीने पैसे खातात ते मी लिहिलेले. 100%पैकी फक्त 25% सिमेंट वापरायचं आणि 75% रायट वापरायचं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भुसावळला फ्लॅश घेऊन जावं म्हणजे फुकट मिळेल. त्यामुळे काय असते इतकं आयुष्य आहे तेवढंच आयुष्याचा रस्त्याची. आम्ही जेव्हा रस्ते पाहायला गेलो त्यावेळेला अक्षरशः धक्का बसला. कारण सरळ खडीवर कॉन्क्रीट टाकलेलं होतं. म्हणजे त्या खडीला दाबलेलं आहे, कपाटीकडे केलेलं आहे आणि कॉन्क्रीट असं टाकलेलं आहे. कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आत्ता पाणी साचलेलं आहे. म्हणजे नंतर खड्डे पाडण्याची गरज नाही, आल्यानेच खड्डे पाडून ठेवले. त्याच्यामध्ये कोण आहे निधी मागायला काय कार्यक्रम आहे, पदाधिकारी आहे तो पक्षाचा वगैरे माहिती असते. तर जबाबदारी काय याचा विचार न करता हे सगळे पैसे जे आहेत ते सर्व पैसे मी स्पष्ट शब्दात सांगतो तुम्हाला की हे सगळे पैसे आत्ता झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत आहे. पुन्हा सांगतो हे जे 35,000 कोटी रुपये आलेले आहेत हे पैसे आत्ता झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत बाहेर आलेले आहेत. धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन अभियानाचा कार्यकर्ता संवाद यात्रा मेळाव्याचे शहरातील पांजरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शनिवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे धुळे व नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन अभियानाचा कार्यकर्ता संवाद मेळावा शहरातील पांजरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात
प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मेळाव्यात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। यावेळी प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश संघटक उमाकांत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव देसाई, दिनकर जाधव, नितीन पाटील, डॉक्टर जयवंत निकम, अनिल चव्हाण, सतीश पाटील, नरेश शिरसाट, नथुभाऊ अहिरराव, मनोज रुईकर, भूषण बागुल, विकास जीवरक, डॉक्टर अमोल बोरसे, नितीन पाटील, राजेश मोरे, उदय पवार आदी उपस्थित होते। या असलेले मार्गदर्शक आदरणीय देसाई साहेब, संभाजी ब्रिगेडचे संघटक माननीय निफाडे साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले पाटील, संभाजी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, बसलेल्या माझे सहकारी मित्रांनो, मी अभिनंदन करतो। त्यांनी आपल्या अंगावर आणखी एक जबाबदारी घेऊन तुमची वाटचाल करण्यासाठी आपण तयार झाला, त्याबद्दल आपलं निश्चित अभिनंदन आहे आणि आपल्या सोबतच मी तुम्हाला सांगतो की इथं मार्गदर्शन म्हणून करायला आवडतं, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर संभाजी ब्रिगेडला आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून शिकवायचं असेल तर निश्चित संभाजी ब्रिगेड विचाराने आपण त्याला भेट देऊ, म्हणजे केलेला विचार कृतीमध्ये आणणं हे आपण काढून घेणार महत्व, आपल्याला त्याला महत्व दिलं पाहिजे, हे आपल्याला करणं गरजेचं आहे। आज जे काय बैठकीमध्ये आपण निवडून मंडळी आहे, आपण आता असं म्हणू शकत नाही की आता ही सगळी गर्दी आपल्याला माहिती नाही, कारण समाजकारण आणि राजकारण हे सूत्र आहे। साधा उमाकांनी सांगितले की इतके दिवस आपण समाजकारण करत होतो म्हणून गर्दी वाढत होती, गर्दी होती, राजकारणात आल्यानंतर कमी झाला। पण दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे, कारण ज्या वेळेस ही समाजकारणाची धुरा घेऊन आपण बाहेर पडलो 1990ला मराठा सेवा समितीची स्थापना झाली, त्यावेळेस आपल्याला पंचसूत्री देण्यात आली होती, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार माध्यम सत्ता आणि धुळे शहरातील देवपुरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉक्टर घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित स्पंदन 2025 या कार्यक्रमाचा शनिवारी समारोप करण्यात आला। धुळे शहरातील देवपुरातील शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉक्टर घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित स्पंदन 2025 या कार्यक्रमाचा शनिवारी मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला। समारोपानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात त्रिमूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला। विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। या प्रसंगी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एस.टी. पाटील, प्राचार्य एम.व्ही. पाटील, उपप्राचार्य के.एम. गिरासे, आर.जी. महाले, शशिकांत पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला मान्यवरांनी सांगितलं की 1908 साली 7 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली ऐतिहासिक संस्था आहे। मित्रांनो, या प्रांगणात आपण बसले आहात, माझ्या समोरचं ऑडिटोरियम आणि मेन बिल्डिंग याचं उद्घाटन 1964 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते या ठिकाणी झालंय। मित्रांनो, एक मोठी परंपरा या शिवाजी संस्थेला आहे। आठवण म्हणून फक्त पाटील साहेब विषय सांगण्याचा असा की ज्यावेळेस राष्ट्रपती या उद्घाटनासाठी आले, आज एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असो, मुख्यमंत्री असो किंवा नामदार मंडळी कोणीही यावं, त्याच्यासाठी किती
पोलीस फौजफाटा असतो, किती प्रकारच्या सिक्युरिटीज असतात, किती प्रकारच्या गोष्टी असतात, त्यावेळेची आठवण सांगतो. मी तेव्हा वयाने 2-3 वर्षाचा असेल, परंतु आमच्या वडिलांनी किंवा आमच्या मोठ्यांनी आम्हाला जे सांगितलं, डॉक्टर राधाकृष्णन या कार्यक्रमासाठी आले त्यावेळेस दळणवळणाच्या सुविधा नसताना, मोठमोठ्या हॉटेल्स किंवा मोठमोठे रेस्ट हाऊस नसताना, चाळीसगावच्या रेल्वे स्टेशन मध्ये स्वतंत्र एका बोगीत राष्ट्रपतींनी मुक्काम केलाय मित्रांनो. आणि इथं येऊन या संस्थेच्या या बिल्डिंगांचं उद्घाटन केलं. अशा ऐतिहासिक वास्तूत आपण आहात. एका ऐतिहासिक वास्तूत एखाद्या शैक्षणिक संस्थेत आपण या ठिकाणी जे शिक्षण घेत आहे. आमच्या प्राध्यापक मित्रांनी नंदवाळ सांगितलं की हजारो विद्यार्थी या ठिकाणून गेले. दुरुस्ती करतो लाखो विद्यार्थी इथून गेले आणि IAS IPS परराष्ट्र धोरणापर्यंत खासदार आमदार अशी खूप मोठी ॲल्युमिनी या शिवाजी संस्थेचे मित्रांनो. शिंदखेडा येथील पीक संरक्षण सेवा सोसायटी तर्फे जुन्या चौगाव रस्त्यावरील वहिवाट रस्ता दुरुस्तीस सुरुवात करून एक चांगला उपक्रम राबविण्यात आला. शिंदखेडा येथील पीक संरक्षण सेवा सोसायटी मार्फत जुन्या चौगाव या वहिवाट रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. जुन्या चौगाव रस्त्यावरील अमळथे सोनगीर वाट, खोपडी वाट या वहिवाट रस्त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे पीक संरक्षण सोसायटीचे संचालक व लोकवर्गणीतून सदर रस्ता दुरुस्तीस सुरुवात करून एक चांगला उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले, व्हाईस चेअरमन यादव मराठे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, संचालक नाना चौधरी, अरुण देसले, दिलीप भांबरे, अशोक परदेशी, कैलास पाटील, योगेश देसले, भगवान राजपूत, विलास मोरे, गजानन भांबरे, बन्सीलाल बोरसे, रमेश मराठे, संजय बडगुजर, रमेश देसले आदी उपस्थित होते. यांच्या लोकवर्गणीमार्फत अंबरचे वाट, आपली खोपडी वाट आणि जुने चौगाव वाट या रस्त्यामध्ये फार मोठे मोठे खड्डे झालेले होते. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची तक्रार सोसायटीला येत होती. आम्ही वारंवार शासनाला एक पत्र दिलेले बी आहे, पण शासनाने ती काही दखल घेतलेली नाही. आणि आम्ही मग एक दिवस सर्व शेतकरी बांधव आणि संस्थेने लोकवर्गणीतून आतापर्यंत 3 लाख रुपयाच्या आसपास हा खर्च केलेला आहे. मी सर्व शेतकरी बांधवांचे व सभासदांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील वाल्मिकी आंबेडकर वसाहत येथे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील वाल्मिकी आंबेडकर वसाहत येथे माता रमाई यांच्या 127व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील तसेच लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, महिला अध्यक्ष शोभा चव्हाण, माजी नगरसेवक राजेश पवार, पत्रकार कैलास गर्दे यांच्यासह प्रमोद सोनवणे, सुभाष मोरे, रवी नेरकर, नितीन हरनोळ, संतोष पारखे, चंद्रकांत मुकुंदे, समाधान भांबरे, सचिन चौधरी, मनोज नेरकर, पिंटू नेरकर, अनिल केदार, दादू वाकळे, सागर नेरकर, किरण चौधरी, गणेश मुकुंदे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी महाराज नगर आणि त्याचप्रमाणे वाल्मिकी बाबासाहेब आंबेडकर नगरात मातेच्या 127व्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. मित्रांनो, त्यांचा काळ हा अतिशय संघर्षाचा काळ होता की ज्या काळाला भारताला स्वातंत्र्य देखील मिळालेले नव्हते. अशा काळामध्ये समुद्राच्या विरोधात जाऊन, नदीच्या विरोधात जाऊन पोहण्याची क्षमता त्यांच्यात होती आणि बाबा हे संपूर्ण भारतासाठी आज आदर्श आहेत आणि त्यांच्या कांद्याला कांदा घेऊन माता त्या टायमाला उभ्या राहिलेल्या होत्या. कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या पाठीमागे आईच्या स्वरूपाने असू द्या किंवा सहधर्मचारिणीच्या स्वरूपात असू द्या किंवा बहिणीच्या स्वरूपात असू द्या, एक स्त्री शक्तीची एक ताकद असते. तशाच प्रकारची ताकद बाबांच्या सोबत माता रमाईंची होती. आता बाबांचं 14 एप्रिल 1891 मध्ये जन्म झाला. तो जन्म आज संपूर्ण भारतासाठी
बाबासाहेब एक आदर्श आहेत. संपूर्ण भारताला त्यांनी एक घटना मिळवून दिलेली आहे. घटना तयार करणं ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. आज घटनेच्या नुसार आपण संपूर्ण भारत हा देश चालत आहे. अशा या महामानवांना आणि माता रमाईंना माझं त्रिवार अभिवादन. धन्यवाद. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे साजरा करण्यात आला जल्लोष. महापालिका हद्दीत झालेल्या बोगस कॉन्क्रीट रस्त्यांचे ऑडिट करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन अभियानाचा कार्यकर्ता संवाद यात्रा मेळावा संपन्न. कर्मवीर डॉक्टर घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित स्पंदन 2025 या कार्यक्रमाचा समारोप. पीक संरक्षण समितीतर्फे वहिवाट रस्ता दुरुस्तीस प्रारंभ. आणि वाल्मिकी आंबेडकर वसाहत येथे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.